जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जागो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, कधी ना कधीतरी प्रवासासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने रिक्षा आणि टॅक्सीचा वापर केला असेल. काही जणांसाठी तर हा प्रवास रोजचा असतो आणि हे सगळं आपल्या सोयीसाठी असतं, नाही का? पण मग कधी कधी वाद होतात, तणावाचं वातावरण निर्माण होतं, गैरसोय होते. मग या सगळ्यावर उपाय काय, त्यावर तोडगा कसा काढायचा, याच विषयावर आजच्या भागात आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी ज्या तज्ज्ञांना आमंत्रित केलंय त्यांना बोलवूया. आपल्याबरोबर आहेत सतीश सहस्त्रबुद्धे सर, माजी अप्पर परिवहन आयुक्त. आजच्या आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत अनिता खानोलकर मॅडम, कार्यवाह, मुंबई ग्राहक पंचायत. आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले तिसरे तज्ज्ञ महेश चेमटे सर, पत्रकार, महाराष्ट्र टाइम्स. तिघांचंही आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. जागो ग्राहकच्या आजच्या भागात आपण टॅक्सी आणि रिक्षाने प्रवास करताना सोयी कमी आणि समस्या जास्त होतात का काही वेळेला, यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि ही तज्ज्ञ मंडळी आपल्याबरोबर आहेतच. हे मी म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर आपल्याला रोज किंवा काही काही वेळेला कोणते कोणते प्रॉब्लेम्स येतात हे पटकन आलं असेल, बऱ्याच जणांच्या मनात हे येऊन गेलं असेल. तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींवर आज आपण समस्या ज्या आहेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला सहस्त्रबुद्धे सरांना सुरुवातीलाच विचारायचं आहे की सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असतो तो म्हणजे मीटरचा. अनेकांच्या मनात हा एक प्रश्न येऊन जातो की मीटर फास्ट आहे का, मीटर बरोबर चाललाय का. तर इलेक्ट्रॉनिक मीटर जेव्हा आले अस्तित्वात त्याच्यानंतर तक्रारी थोड्या कमी झाल्या किंवा काय एकंदरीत बदल झाले असं तुम्हाला वाटतं त्याच्यानंतर? थोडं किंचित इलेक्ट्रॉनिक मीटरच्या पेक्षा थोडं आधी जायचं तर पूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मेकॅनिकल मीटर्स होते. मेकॅनिकल म्हणजे हाताने तो फ्लॅग फिरवायचा असतो आणि एक एक आकडे पुढे पडत जायचे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला फेरफार करणं, केलेल्या घटना समोर आल्या आणि फेरफार करणं कम्पॅरेटिव्हली सोपं होतं. मग त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीटर का असू नयेत म्हणून एक विचार प्रवाह पुढे आला. सांगायला खरं आनंदही वाटतोय, म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतीने सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं लीड घेतला होता. त्यांनी थोडं प्रेशरही टाकलं होतं आमच्यावर, पण हरकत नाही, ते चांगल्यासाठीच होतं. साधारण 2013च्या दरम्यान आम्ही इलेक्ट्रॉनिक मीटर बसवायला सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक मीटर टॅम्परेबल नाहीत असा दावा मी करणार नाही, कारण शेवटी ते इलेक्ट्रॉनिक्स आहे, ते टॅम्पर होऊ शकतं. पण ते कदापि मेकॅनिकल मीटर इतकं सोपं नसतं. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीटर बसवल्यानंतर एक्सेस भाडं आकारलं जाणं किंवा मीटरमध्ये फेरफार करणं या स्वरूपाच्या तक्रारी निश्चितच खूप कमी झालेल्या आहेत. ह्याच्यातही एखादी बारीक सारीक तक्रार असते, नाकारता येत नाही, पण त्याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. पण सर, बऱ्याचदा असं होतं की मुंबई, पुणे किंवा ही जी मोठी शहरं आहेत त्याच्यामध्ये खूप प्रयत्नपूर्वक या गोष्टी केल्या जातात. पण जी छोटी शहरं आहेत तिथे सुद्धा आता इलेक्ट्रॉनिक मीटर वगैरे सगळं कंपल्सरी आहे का अजूनही तिथे थोडी समस्या आहे या बाबतीत? इलेक्ट्रॉनिक मीटर्स आपल्याकडे संपूर्ण राज्यभर कंपल्सरी केलेले आहे, त्यामुळे आता अपवाद असा कुठं नाहीये. त्यामुळे सगळीकडे आता हे इलेक्ट्रॉनिक मीटर्स आहेत. मला खानोलकर मॅडमना विचारायचं आहे की आता सरांनी उल्लेख केला की मुंबई ग्राहक पंचायतीने खूप हिरिरीने ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता की इलेक्ट्रॉनिक मीटर्सच हवेत. तर त्या सगळ्या काळाबद्दल सांगा आम्हाला की कसा पुढाकार घेतला होता? खरंय, रिक्षा टॅक्सीचा प्रवास हा ग्राहकांसाठी रोजचा, म्हणजे तो त्याच्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती. त्यामुळे हा जीवन मरणाचा प्रश्न त्याच्यामध्ये असू शकतो. तर त्याच्यामध्ये मुंबई ग्राहक पंचायतीची पूर्वी भूमिका नव्हती. 1994 पर्यंत रिक्षा टॅक्सीची दरवाढ असेल किंवा त्याची एकंदर परिस्थिती असेल त्याबद्दल ग्राहकांचं मत कधी विचारात घेतलं गेलं नव्हतं. पण 94 मध्ये
संस्थेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे आणि वर्षा राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना हा मुद्दा पटवून दिला की ग्राहकांची भूमिका, कारण सगळा व्यवसाय जो आहे तो ग्राहकांवरती अवलंबून आहे. ग्राहक नसतील तर तो व्यवसाय चालू शकत नाही. त्यामुळे ग्राहकांची भूमिका तुम्ही ह्याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. दरवाढ ठरवताना मुंबई ग्राहक पंचायतीच्या लोकांना तिथे प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. हे हा मुद्दा पटवून दिल्यापासून पुढे आता दरवाढीची जी कमिटी असते त्याच्यामध्ये मुंबई ग्राहक पंचायतीच्या सदस्यांना प्रतिनिधित्व देण्याची सुरुवात झाली आहे. तेव्हापासून पुढे इलेक्ट्रॉनिक मीटर्सचा लढा होता. त्याला रिक्षा टॅक्सीच्या युनियन्सनी बऱ्यापैकी विरोध केला, त्यांना न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि मुंबई ग्राहक पंचायतीने सुद्धा ते केस लढवली आणि ती इलेक्ट्रॉनिक मीटर्स आता म्हणजे कार्यरत सगळीकडे झाली. त्याच्या कॅलिब्रेशनचा हा एक मुद्दा आहे की मेकॅनिकल मीटर्स जेव्हा होती तेव्हा कॅलिब्रेशन, दरवाढ झाली की कॅलिब्रेशन होत नव्हतं, त्याच्यामध्ये इझिली होत नव्हतं आणि मग तो टॅरिफ कार्ड ते एक असायचं आणि ते टॅरिफ कार्ड बघून ते म्हणजे पैसे द्यायचे वगैरे, त्यात फसवणुकीचा एक मुद्दा असू शकायचा. इलेक्ट्रॉनिक मीटर्सचं कॅलिब्रेशन होणं थोडं त्या मानाने इझी असल्यामुळे आता प्रत्येक वेळी दरवाढ झाली की कॅलिब्रेशन होतं आणि आपल्याला मीटरमध्ये नेमकी किती रक्कम आपल्याला द्यायची आहे ती निश्चितपणे कळते. मला वाटतं ग्राहकांसाठी झालेली ती सगळ्यात मोठी सोय होती की नेमके आपल्याला किती पैसे द्यायचेत. मग ते कार्ड काढणार आणि मग आपल्याला संशय येणार की खरंच एवढे द्यायचेत का, त्यापेक्षा आपल्याला ते दिसतंच आता स्पष्ट किती पैसे द्यायचे. त्यानंतर दरवाढी संबंधीची एक कमिटी होती, हकीम कमिटी म्हणून. त्यांच्या शिफारसींना मुंबई ग्राहक पंचायतीने आव्हान दिलं होतं न्यायालयामध्ये आणि त्यामुळे त्या शिफारसी लागू झाल्या नाही आणि जवळजवळ 4 वर्ष रिक्षा टॅक्सीची दरवाढ, भाडेवाढ झाली नाही. हे एक मुंबई ग्राहक पंचायतीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण त्यातल्या तरतुदी ह्या थोड्याशा ग्राहकांच्या दृष्टीने त्रासदायक ठरल्या असत्या. त्यानंतर खटुआ समिती आली. खटुआ समितीमध्ये सुद्धा मुंबई ग्राहक पंचायतीचं प्रतिनिधित्व होतं आणि आता मला वाटतं 2019 पासून पुढे आता 2 रुपये आणि 3 रुपये, टॅक्सीचे 3 रुपये अशी दरवाढ झालेली आहे, पण त्याच्यावरती बऱ्यापैकी नियंत्रण आहे. मी चेमटे सरांकडे येणार आहे की ग्राहक म्हणून आपण काय गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, पण आता कॅलिब्रेशनचा वगैरे विषय निघाला म्हणून सहस्त्रबुद्धे सरांना विचारायचं आहे की अशा पद्धतीने काही सर्टिफिकेशन वगैरे असतं का त्या मीटर्सचं, किंवा त्याची काही तपासणी होते का दर काही काळाने, काय सांगाल? नक्कीच होते. वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळेला नवीन रिक्षा इंट्रोड्यूस केली जाते, येते रजिस्ट्रेशनला, त्यावेळेला त्याला मीटरचं कॅलिब्रेशन सर्टिफिकेट घेऊनच ती येते. त्याची सुरुवातीची वैधता 2 वर्षांची असते, 2 वर्ष व्हॅलिड असतं ते. आणि त्याच्याच बरोबर पॅरलली ज्यावेळेला ऑटो रिक्षा त्याच्या वार्षिक तपासणीसाठी येते, फिटनेससाठी, त्या प्रत्येक वेळेला फिटनेस सर्टिफिकेशन बरोबर कॅलिब्रेशन सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का नाही याची तपासणी केली जाते. त्यामुळे तसं बघायला गेलं तर म्हणजे 2 वर्षात जरी असेल ओरिजिनल व्हॅलिडिटी, तरी ती एकेका वर्षांनी परत तपासली जात असते. त्यामुळे कॅलिब्रेशन सर्टिफिकेट हे कायम व्हॅलिड राहतं. आणि अजून काय काय त्याच्यामध्ये तरतुदी, म्हणजे ते मीटर बरोबर ते जे काही 1.5 ठरवलंय त्याला ते पडतंय का वगैरे असं काही असतं? हां, ज्या वेळेला रिक्षा सुरुवातीला पासिंगसाठी येते आणि त्याच्यानंतर सुद्धा फिटनेस सर्टिफिकेटसाठी येते दरवर्षी, त्यावेळेला ह्या मुंबईतल्याच कशाला राज्यातल्या सगळ्याच प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधनं एक असा डेडिकेटेड ट्रॅक ठरवून घेतलेला आहे जो 1.5 किलोमीटर लांबीचा असतो. त्याच्यावरती ही रिक्षा 0 पॉईंटपासून 1.5 किलोमीटरपर्यंत प्रत्यक्षात चालवून पाहिली जाते. त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीटर, पूर्वी मेकॅनिकल होते ती गोष्ट मी सांगतही नाही आता, म्हणजे पण इलेक्ट्रॉनिक मीटर आल्यानंतर सुद्धा पहिला फ्लॅग 0 पॉईंटला टाकल्यानंतर 1.5 किलोमीटर नंतर पुढचं रीडिंग बरोबर येतं का नाही येतं हे तपासलं जातं. म्हणजे कॅलिब्रेशन सर्टिफिकेट आहे, मेकॅनिकल फिटनेस आहे आणि त्या उपर रिक्षा प्रत्यक्षात चालवून पाहणं, 3 प्रकारे तपासणी होते आणि एन्श्युअर केलं जातं. वा,
म्हणजे त्याची सुद्धा मला फार आवडला तो शब्द फिटनेस. त्याच्यावर मी थोडा वेगळा प्रश्न नंतर विचारणार आहे. पण एक ग्राहकांच्या वतीने आणि तुमचे ऑब्झर्वेशन सुद्धा एक पत्रकार म्हणून असतीलच की आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण टॅक्सी किंवा रिक्षामध्ये बसतो आणि जेव्हा मीटर पडतं त्याच्या आधीच्या गोष्टी कुठल्या तुम्हाला अशा वाटतात की ग्राहक म्हणून गरजेच्या आहेत? ओके, रिक्षा टॅक्सीत जेव्हा आपण प्रवास सुरू करतो सर्वप्रथम तर तक्रार करण्याची सुविधा जो RTOचा किंवा परिवहन आयुक्तालयाने जो नंबर दिलेला आहे तो ठळकपणे सगळ्यात आधी दिसायला असायला हवा. म्हणजे जो ड्रायव्हर आहे त्याच्या बॅक सीटला सध्या लावण्यात येतो. त्याचबरोबर आपत्कालीन सुविधांचे जे नंबर असतात, उदाहरणार्थ पोलीस हेल्पलाईन झालं, वैद्यकीय सुविधांचे हेल्पलाईन झाले किंवा महिलांसाठी काय तक्रार करण्याची असेल असे जे नंबर्स आहेत जे आपल्याला इमर्जन्सी डायल करता येतील ते नंबर ठळकपणे दिसायला हवेत अशा ठिकाणी लावणे गरजेचे आहेत. त्याचबरोबर अनेकदा चालकांकडे टॅक्सी किंवा रिक्षा चालकांकडे गणवेश नसतो किंवा त्यांचे लायसन्स नसतात, बॅच नसतात. RTOचा नियम आहे, आता सरांना अधिक चांगल्या पद्धतीने माहिती असेल की उजव्या कोपऱ्यात ते दिसायला हवं. म्हणजे त्याचा बॅच किंवा त्याचा जो परवाना दिलेला आहे ते दिसायला हवं, ते दिसत नाही. तर प्रवाशाने ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या त्याने सहज त्याच्या डोळ्याने दिसू शकतात अशा ठिकाणी लावायला पाहिजे रिक्षा टॅक्सी चालकांनी. आणि प्रवाशांनी त्या नोटीस करायला हवं जेणेकरून त्यांचा प्रवास सुरक्षित आणि सोपा होईल. मला यामध्ये थोडंसं ऍड करायला आवडेल. आपण रिक्षात बसल्यानंतर मीटरकडे आपली पहिली नजर गेली पाहिजे की तिथे मिनिमम फेअर दिसतंय की नाही, की ऑलरेडी तिथे म्हणजे मीटर पुढे सरकलेला आहे, मीटर त्यांनी आधी मुळात पाडलंय की नाही ते बघायला हवं आणि मिनिमम फेअर दिसतंय की नाही. जसं रिक्षासाठी 23 रुपये आणि टॅक्सीसाठी 25 रुपये हे आपण आधी कन्फर्म करून घ्यायला पाहिजे. आणि त्याचं सील वगैरे बघणं हे सुद्धा आवश्यक आहे खरं म्हणजे, पण ते कशा पद्धतीने बघायचं ते थोडंसं टेक्निकॅलिटी आहे त्याच्यामध्ये. पण ते जर आपल्याला माहित असेल तर ते सुद्धा जरूर बघावं. मला वाटतं वेटिंग पिरियड सुद्धा आपण चेक केला पाहिजे ना, की तो ऑलरेडी सुरू आहे का आपण बसल्यानंतर परत फ्रेश, कारण ते सुद्धा खूप महत्वाचं ठरू शकतं. नाही, ज्या वेळेला आपण मीटरची जर रचना बघितली तर ज्यावेळेला ज्याला ते भाषेमध्ये म्हटलं जातं की ते फ्लॅग डाऊन केलं जातं. फ्लॅग डाऊन केल्यानंतर जर मिनिमम फेअर दिसलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत आहेत. ओके, सिंपल. आणि यांनी जे सांगितलं की सील वगैरे तर ते आपण चेक करू शकतो. आता चांगले 2 मुद्दे व्यवस्थित उपस्थित केले. एक तर ग्राहक म्हणून ज्यावेळेला आपण रिक्षात बसतो किंवा इव्हन टॅक्सीत बसतो त्यावेळेला साध्या नजरेने आपण ऑटो रिक्षाच्या बाबतीत मीटर सील योग्य जागी आहे का नाही किंवा ते काही वेळेला टॅम्पर वगैरे केलं आहे का नाही हे आपण आपल्या नजरेनेही तपासू शकतो. त्याच्यासाठी फार काही मोठ्या तांत्रिक बाबींची गरज नाहीये. मीटरचा जो बेस असतो जिथं चाकातून आलेली केबल मीटरला कनेक्ट होते तिथं त्याला सील केलेलं असतं आणि हे सहज साध्या नजरेने तपासून पाहता येतं. दुसरं जे सील असतं मीटरचं ते बेसिकली पॅसेंजरला दिसत नाही, ते रिक्षाच्या खालच्या भागात असतं. पण किमानपेक्षा ग्राहकाला जेवढं बघता येतंय तेवढं तरी त्याने नक्कीच बघावं. चेमटे सरांना विचारायचं आहे की तुमच्याकडे वाचकांची पत्र सुद्धा येतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा या गोष्टींचा समावेश असतो, की तुम्हाला अशी काय वाटतं की काय जनरल तक्रारी असतात आणि मग मी सहस्त्रबुद्धे सरांकडे जाणार आहे की त्याचं निवारण किंवा अजून कुठल्या प्रकारच्या तक्रारी आहेत, काय सांगाल? रिक्षा टॅक्सी प्रवासात सर्वसामान्यांचा अनुभव सांगायचा झाला ॲज अ प्रवासी म्हणून तर भाडे नाकारणे. भाडे नाकारण्याची समस्या सरसकट सगळीकडे आहे. मुंबई, पुणे, ठाणे की नाही तर राज्यात सर्वच ठिकाणी. म्हणजे शॉर्ट डिस्टन्सचे अंतर आहेत ते मोठ्या प्रमाणात नाकारले जातात. त्यांना लॉंग डिस्टन्सचे भाडं हवं असतं हे त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला लॉंग डिस्टन्सचं भाडं पाहिजे, त्याच्यामुळे शॉर्ट डिस्टन्सचं भाडं नाकारले जातात. मुळात जेव्हा तुम्ही सेवा देतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत तुम्ही ॲज अ सेवा म्हणून हा एक स्वीकारलेला आहे, तर अशा वेळी तुम्ही भाडे नाकारल्या कोणत्याच स्थितीत आवश्यकता नाही भाडे नाकारण्याची. तुम्ही भाडं स्वीकारलं पाहिजे. तो एक महत्वाचा मुद्दा आहे की भाडं नाकारणं. अजून माझ्याही डोक्यात आहेत 2-3 पण मला सरांकडे. मॅडम, मला थोडंसं सांगायचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती आहे असं म्हणू शकतो आपण की आता सगळ्या आणि लावलेले पण आहे, कारण त्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी त्यांना ते योग्य स्थितीतलं इलेक्ट्रॉनिक मीटर तिथे असण्याची गरज आहे. पण त्याचा वापर होतो का हा महत्वाचा मुद्दा आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सोडलं तर इतर ठिकाणी मीटरने रिक्षा जाते हे चित्रच दिसत नाही. शेअर रिक्षा आहे आणि रिक्षामध्ये कोंबून भरलेली माणसं, म्हणजे एका रिक्षामध्ये 4 ते 5 तिघ जण अलाउड आहेत आणि 4 ते 5 लोक त्या रिक्षामध्ये
कोंबून भरलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये मी असंही म्हणेन की प्रवाशांचा सुद्धा ह्याच्यामध्ये थोडासा एक चुकी म्हणू, किंवा त्यांना असं वाटतं की चला आपण 5 जण एका रिक्षातून गेलो तर आपल्याला तेवढं भाडं आपल्याला कमी द्यावं लागेल, पण सुरक्षिततेचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण 3 जणांना अलाउड असलेली रिक्षाची कपॅसिटी जी आहे ती क्षमता जर 3घांची असेल तर त्याहून जास्त लोक त्याच्यामध्ये भरली तर त्याच्यानंतर त्याचं पुढे ॲक्सिडेंट होऊ शकतो, मग इन्शुरन्सचा प्रश्न येऊ शकतो, आणि आपल्या जीवाची काळजी आपणच सर्वात आधी घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे ग्राहकांची सुद्धा इकडे एक थोडी एक म्हणजे ग्राहकांची बाजू इथे लंगडी आहे की आम्ही स्वतःहून जे करायला पाहिजे ते करत नाही, आणि पुढे मग परिवहन सरांकडे सगळे ते department प्रश्न आहे की येतात. ते आहेत. आणि सरांच्या डोक्यात हा एक विचार चालू असतो की ह्याच्यासाठी आधी ग्राहकांनी पाऊल उचलणं तक्रारी. गरजेचं उचलणं आहे. गरजेचं. सर काय सांगाल याच्यामध्ये? मी एवढं सांगू शकतो की महेशजींनी आणि मॅडमनी दोघांनी आता जे सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी किंवा प्रश्न मांडले ते खरंच आहेत. आपण ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी संदर्भाने पाहिलं तर मुख्यत्वे करून जवळच्या अंतराचं भाडं नाकारलं जाणं, एक्सेस फेअर चार्ज केलं जाणं, रिक्षामध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रवासी नेणं आणि रूड बिहेवियर, एक जरा हा एक प्रकार हल्ली थोडासा दिसतो की वागणूक नीट नसते. अशा स्वरूपाच्या काही तक्रारी येतात आमच्याकडे, आणि त्यासाठी विभागाने संपूर्ण म्हणजे मुंबईतल्या सगळ्या ऑफिसेसमध्ये, MMRची सगळ्या ऑफिसेसमध्ये डेडिकेटेड व्हॉट्सॲप नंबर्स केलेले आहेत. त्याच्यावरती जर आपण तक्रार नोंदवली तर ती अशी तक्रार नोंदवताना मुळामध्ये घटना नेमकी कुठं झाली, त्याच्यामध्ये वाहनाचा क्रमांक काय होता आणि किती वाजता झाली, ह्या खऱ्या 3 महत्त्वाचे गोष्टी आहेत, महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत. बरोबर. ह्या तक्रारी आपण व्हॉट्सॲपवरती नोंदवू शकता, आपण ईमेलद्वारेही ऑफिसला पाठवू शकता. ऑफिसमध्ये जी प्रोसिजर पुढची असते त्याप्रमाणे तक्रार प्राप्त झाली की आमच्याकडनं एक नोटीस जाते, साधारणतः 3 ते 4 दिवसात एक नोटीस जाते ज्या ऑटो रिक्षाच्या विरोधात तक्रार आहे त्याला, आणि त्याला साधारण एक 8-10 दिवसांनी हिअरिंगसाठी बोलवलं जातं. अच्छा. हिअरिंगसाठी बोलवल्यावर 2 गोष्टी होऊ शकतात लॉजिकली, एक तर तो मान्य करेल किंवा अमान्य करेल. त्यांनी जर घटना मान्य केली तर विषय तिथं आमच्या दृष्टीने संपतो, त्याला जे काही प्रिस्क्राईब्ड फाईन आहे तो त्याच्याकडनं वसूल केला जातो आणि ती केस तिथं फाईल होते. आणि तसं कंप्लेनंटला सुद्धा कळवलं जातं. अच्छा. व्हॉट्सअपद्वारे कळवलं जातं. त्याने तिथे यायची गरज नाहीये का कंप्लेनंट? ज्या वेळेला तो स्विकारतो की मी हा गुन्हा केलेलाच आहे, ओके, त्यावेळेला क्रॉस चेकची काही गरज नसते. ओके ओके. आणि दुसरा जे मी सांगितलं की एखाद्या बाबतीमध्ये ऑटो रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर, परमिट होल्डर मान्य करत नाही की अशी घटना घडलीच नाही, त्यावेळेला आम्हाला कंप्लेनंटला बोलवावं लागतं. मग रेग्युलर त्याचं रितसर हिअरिंग होतं, कारण शेवटी आपण म्हणतो नैसर्गिक न्यायतत्व, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. बरोबर. आणि त्याच्या अंतिम ज्या अधिकारासमोर ही तक्रार हिअरिंगसाठी येते तो त्याच्या गुणवत्तेप्रमाणे निर्णय घेतो. ओके. आणि पुढची प्रोसिजर दोन्ही बाबतीत सारखीच आहे. जर ती त्याच्या दृष्टीने फाईल करण्यासारखी असेल तर ती बंद केली जाते, नसेल तर त्याला RTAने जो दंड लावलेला आहे तो दंड वसूल केला जातो आणि परत काय ॲक्शन घेतली गेली ही कंप्लेनंटला कळवली जाते. अजून काय काय म्हणजे अशा वेळेला काही म्हणजे समजा खूप गंभीर स्वरूपाची जर तक्रार असेल तर परवाना रद्द होणं वगैरे असं काही आहे? कसं आहे, पहिल्याच गुन्ह्याच्या बाबतीत म्हणजे आपण आता साधारण आता जे 4 गुन्हे सांगितले, पहिल्याच गुन्ह्याच्या बाबतीत परवाना नॉर्मली आम्ही रद्द करत नाही. परवाना कायद्याप्रमाणे सुरुवातीला आम्हाला सस्पेंड करावा लागतो. अच्छा. निलंबित. पण शेवटी असे निलंबन केलं म्हणजे 10 दिवसासाठी निलंबन केलं तर त्याची संपूर्ण रोजीरोटी बंद होते. त्यामुळे कायद्यातच तरतूद आहे की त्याच्याकडनं काही ॲग्रीड अमाऊंट घ्यावी. ती ॲग्रीड अमाऊंट त्याच्यामध्येही कुठेही वैयक्तिक स्कोप ठेवलेला नाही आहे. RTAने रिझोल्युशन पास केलेलं आहे की 10 दिवस निलंबन असेल तर 10 दिवसाच्या अगेन्स्ट इतकीच अमाऊंट RTO मध्ये त्याची दंड म्हणून घेतली गेली पाहिजे. RTA शेवटी अर्धन्यायिक संस्था सारखं कार्य करतं, त्यामुळे तिथे कुणाला असा स्कोप नसतो. ती जी काही अमाऊंट असेल ती वसूल केली जाते. आपला जो मुद्दा होता की सिरियस गुन्ह्यात काय होतं, तर सिरियस गुन्ह्यात किंवा रिपीट गुन्ह्यांमध्ये दुसरा गुन्हा झाला तर दंड वाढतो, सस्पेन्शन पिरियड वाढतो. साधारणतः 3ऱ्या गुन्ह्यानंतर किंवा 3रा गुन्हा झाल्यानंतर परवाना कॅन्सल करण्याची ही तरतूद आहे. कॅन्सल केला जाऊ शकतो. बर. एकाच वाहनाच्या बाबतीत. अच्छा. आणि समजा आता तुम्ही जे चालक आहेत हे सगळं टॅक्सी आणि रिक्षासाठी सेम असेल जर हो, विचार केला दंड आणि सस्पेन्शन दोन्ही सारखे. ओके.
तुम्ही ड्रायव्हरना ते कळवलं, चालक जे आहेत त्यांना ते सांगितलं की तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट आले वगैरे, आणि समजा त्या ड्रायव्हरने त्या चालकाने दादच दिली नाही, तर ह्याच्यात काय होऊ शकतं? होतं असं हो, मुळात? अशा म्हणजे प्रत्यक्ष केसेस होऊ शकतात की पहिल्यांदा नोटीस पाठवली, ड्रायव्हर आलाच नाही पुढे, ड्रायव्हर किंवा परमिट होल्डर, दुसऱ्यांदा पाठवली, आला नाही. अशा बाबतीमध्ये आमच्याकडे एक सरळ साधी तरतूद आहे. प्रत्येक वाहनाचं मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे फिटनेस सर्टिफिकेट असतं. त्यामुळे फिटनेस सर्टिफिकेटला वॉन्टेड नोट आम्ही घेऊन ठेवतो. सगळ्यात शेवटी त्याला दोनदा आला नाही तर त्याला फिटनेससाठी गाडी जर चालवायची असेल तर वर्षातनं एकदा यावंच लागतं, त्याशिवाय तो चालवू शकत नाही. बरोबर. आणि त्यावेळेला ह्या केसेस जर त्यांनी डिसाईड केल्या नाहीत किंवा ती त्याला आम्हाला एक ती संधी मिळते की या केसेस डिसाईड करून घ्यायच्या, त्या झाल्याशिवाय त्याचं फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू होत नाही, पर्यायाने त्याचा परवानाही रिन्यू होत नाही आणि तो वाहन चालवू शकत नाही. म्हणजे असं नाही होऊ शकत की आता मला 6 महिन्यांपूर्वी अशी नोटीस किंवा अशा पद्धतीने आलं होतं की तुम्ही या, तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट आहे, मी गेलोच नाही तर माझं काहीच होऊ शकत नाही, असं होऊ असं शकत नाही नाही. होऊ शकत. त्याच्या Great. बाबतीत वॉन्टेड नोटच घेतली जाते. ग्रेट ग्रेट, हे खूप आश्वासक आहे. पण मला खानोलकर मॅडमना आणि चेमटे सरांना विचारायचं आहे की ग्राहक म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो का? हो, काय वाटतं तक्रारी वेळच्या वेळी करणं हे आपलं काम असतं. तिथे आपण खरोखर कमी पडतो. आपल्याला काही वेळेला बरेचदा रिक्षा टॅक्सी आपण पकडतो, ती घाईचीच वेळ असते आपली. हो. कुठेतरी ऑफिस गाठायचं असतं, कुठेतरी काम महत्त्वाचं अडलेलं असतं आणि त्यामुळे 4 रिक्षांनी किंवा 4-5 टॅक्सीवाल्यांनी आपल्याला घेतलं नाही आहे टॅक्सीमध्ये, तर त्यांचे ते फोटो काढायचे त्याच्या नंबरचे आणि तिथे ताबडतोब तक्रार करायची. तक्रार करण्याची पद्धत जरी सोपी असेल, RTOनी सोपी पद्धत करून ठेवली असेल की व्हॉट्सअपवर तुम्ही तक्रार करू शकता, पण तेवढा तरी वेळ आम्हाला काढला पाहिजे आणि त्याचं गांभीर्य आम्हाला कळलं. आणि आम्ही अशा असंख्य तक्रारी जेव्हा आमच्याकडून जातील तेव्हा त्यांच्याकडून जर पुढे कार्यवाही झाली नाही तर ते आम्ही विचारू शकतो. करेक्ट. पण आमच्याकडून तक्रारी जाणं हे खरोखर खूप महत्वाचं आहे. पण त्याच्यासाठी ग्राहकांनी वेळ काढणं आणि वेळच्या वेळी तक्रार करणं हे खूप गरजेचं आहे, ही निश्चित गोष्ट आहे. चेमटे सर काय सांगा? हा, मी मॅडमचीच लाईन पुढे घेऊन जातो. आपण तक्रार करतो जेव्हा एखादा प्रवासी परिवहन आयुक्तांकडे किंवा संबंधित व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करतो, त्याच्यानंतर त्या तक्रारीचं काय झालं किंवा महिन्याभरात किती तक्रारी आल्या याचं कुठेतरी एक सरकारने किंवा परिवहन डिपार्टमेंटने, विभागाने त्याचा लेखाजोखा करायला पाहिजे, जेणेकरून मी तक्रार करतोय, माझ्या तक्रारीची दखल घेतली जाते आहे नाही जाते याचं मला काहीच कळत नाही. बरं, फीडबॅक ज्याला बोलतो आपण, प्रतिसाद. मला जर माहिती आहे की माझ्या तक्रारीची उद्या दखल घेतली जाणार आहे तर प्रत्येक जण तक्रार करायला पुढे येईल आणि लोकांमध्ये सहनशक्ती झालेली आहे की ठीक आहे, माझा 5 मिनिटांचा प्रवास आहे, 10 मिनिटांचा प्रवास आहे, परत माझ्या मागे नको ते हेलपाटे किंवा ससे मिरे सुरू होतील. त्याच्यामुळे मग लोक सहसा तक्रारी करायला धजावत नाही. याला दोन्ही गोष्टी आहेत. जर सरकारने किंवा परिवहन विभागाने एक पारदर्शकता ठेवली की जानेवारी महिन्यामध्ये 100 तक्रारी आल्या होत्या, आम्ही त्यातल्या 60 जणांच्या तक्रारी निपटारा केल्यात आणि 60 पैकी 40 जणांना दंड केला आहे, तर प्रवाशांमध्ये पण जागरूकता वाढेल की आपण तक्रार करायला पुढे जायला पाहिजे, जेणेकरून आपल्या तक्रारींचा, आपल्या प्रश्न जे आहेत ती सोडवण्याची यंत्रणा कार्यरत आहे आणि त्याच्यावर होऊ शकतात ही कामं. मला वाटतं तुमच्यासारखे आणि वृत्तपत्र समूह आहेत ते ह्या सगळ्या गोष्टीने जागरूकता आणखीन चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकतात की हे असं झालं, या तक्रारींचं निराकरण झालं. या सगळ्या सर प्लीज. मला महेशजींच्या संदर्भाने एकच 2 गोष्टी सांगायच्या. जरूर. एक तर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वैयक्तिक तक्रारदाराला फीडबॅक तर दिला जातोच, त्या उपर साधारणतः आपणही पेपरात पाहत असाल, म्हणजे महाराष्ट्र टाइम्स सह सगळ्या वृत्तपत्रांमध्ये महाराष्ट्र टाइम्सचं नाव घेतलं गेलं आहेत चेमटे इथे म्हणून. त्याच्यामध्येही आम्ही प्रेस नोट इश्यू करतो. मुंबईतल्या 3ही RTO ऑफिसमधनं सगळ्या वृत्तपत्रांना प्रेस नोट जातात, हे कारण म्हणून नाही. आणि जी काही ॲक्शन गेल्या महिन्याभरात, गेल्या 3 महिन्याच्या कालावधीत घेतली गेली, किती तक्रारी प्राप्त झाल्या, किती दंड वसूल झाला, किती केसेस क्लोज झाल्या आणि कितींवरती ॲक्शन बाकी आहे, ही सगळी आकडेवारी प्रेस नोटद्वारे आम्ही सगळ्या वृत्तपत्रांना देतो. बर, ह्याच्यामध्ये काही जो काही निर्णय दिला जातो तक्रारींचा, याच्या तुम्ही दंड वगैरे सांगितलात तर तो त्या चालकाला होतो. ग्राहकांचं काही नुकसान झालं असेल तर त्यांना काही भरपाई वगैरे मिळण्याची तरतूद आहे का? अजून तसं नाही, ग्राहकाला नाहीये. म्हणजे ग्राहकाच्या तक्रारीची नोंद घेतली गेली आणि कारवाई झाली, पण ती कारवाई ज्यांनी गुन्हा केला त्याच्यावर होते. अच्छा, ग्राहकाला काही त्यात
मिळत अजून नाही. तरी म्हणजे असं असा अजून तरतूद विचार नाहीये. अजून नाहीये. अशी ही नाही सगळी तक्रार निवारण यंत्रणा आणि हे आहे ते ठरलेले कायदे ठरलेले नियम मोडले तर असं Of आहे. course. पण काही वेळेला तक्रारी अशा प्रकारच्या आहेत रिक्षा टॅक्सी संदर्भातल्या की ज्याचे कायदे आणि नियम करण्यापेक्षा त्या ड्रायव्हरचे किंवा त्या चालकाचं वागणं त्याचं बिहेवियर म्हणतो आपण त्याला की गुटखा खाऊन थुंकणं असेल स्मोकिंग असेल किंवा मोबाईलवरती सतत बोलत राहणं तिथे खरंय. व्हिडिओ बघणं म्हणजे बोलणं हे एक वेळ थोडं तरी म्हणू शकू की त्याचं निदान नजर समोर आहे पण चक्क सिनेमे बघितले जातात किंवा काय ते व्हिडिओ वगैरे बघितले जातात झूमवरच्या मीटिंग्स घेतल्या जातात म्हणजे इतक्या गोष्टी तिथे आम्हाला रोजच्या अनुभवाला येत आहेत की आता ही आपली रिक्षा नक्की कुठे जाऊन धडकणार आहे अशी पोटात म्हणजे गोळ्या घेऊन असं बसायला लागतं की आपणच अटेंटिव्ह असतो की बाबा त्याला सांगू आम्ही आता इथे समोर काहीतरी येतंय नाहीतर तू जरा पुढे बघ रे बाबा थोडा वेळ अशी बघायची म्हणजे सांगायची वेळ येईल की काय ह्या सगळ्याचं काय करायचं म्हणजे हे सगळं नागरिक शास्त्र आहे जे म्हणतो तसं आणि ह्याच्यामध्ये सुशिक्षित किंवा अशिक्षित हाही मुद्दा नाहीये की अशिक्षित माणसं सुद्धा कधी कधी खूप छान संस्कारी असू शकतात त्यामुळे शिक्षणाचा हा मुद्दाच येत नाही पण हे संस्कार आहेत आणि हे संस्कार कोणी कोणाला शिकवायचे हा एक मोठा मुद्दा आहे की ह्याच्यासाठी काय मग सिग्नल तोडणं हा हा तर सुद्धा अगदी किती सहज कॉमन प्रश्न आहे अगदी खरंय. की आपण कधी कधी म्हणजे आपल्यापैकी काही जणांचा हा अनुभव असेल की काही वेळेला ते जे बसलेले पॅसेंजर असतात ते सांगतात मी सांगते कधी कधी की अरे मला घाई नाहीये जायची पण तू सिग्नल सांभाळ प्लीज सर तर ह्याच्यावर आपण हा तर सोशल आस्पेक्ट आहे ह्याच्यावर तुम्ही नागरिक म्हणून ते भान असणं गरजेचं आहे ह्याच्या संदर्भात काही होऊ शकतं का खूप व्हॅलिड मुद्दा उपस्थित केलेला आहे इनफॅक्ट कारण याच्यासाठी कायदा आहे प्रत्येक छोट्या मोठ्या गुन्ह्यासाठी कायद्यातल्या तरतुदी आहेत पण वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलवरती एवढा मोठा ट्रॅफिकचा व्हॉल्यूम लक्षात घेता 5-10 कॉन्स्टेबल्स उभे केलेत आणि त्यांच्याद्वारे ऍक्शन केली गेली असं होऊ शकत नाही हा कायद्याचा उद्देशही नाही जिथं एखादी केस सापडते ते लॉजिकली पुढे नेलं जातं दुसरं पॅरलली असं आहे की जे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटना आहेत त्यांनी याच्यामध्ये समुपदेशनाची काही भूमिका घेणं आवश्यक आहे कारण जसं मॅडम म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या सिव्हिक सेन्सचा भाग आहे म्हणजे गाडी चालवताना सिगरेट पिऊ नये वगैरे हे तर नियम आहेत मला म्हणण्याची किळस वाटते थुंकू नका हे सांगायची वेळ आपल्या देशात येते ह्याच्या इतकं वाईट अजून काय असू शकतं ऍब्सोल्युटली आणि हे हा नॉर्मल सिव्हिक सेन्सचा भाग आहे म्हणजे याला कुठल्याही कायद्यातल्या तरतुदीची आवश्यकता नाहीये मला वाटतं आणि काही वेळेला जर पॅसेंजरने अगदी चांगल्या भाषेत चांगल्या पद्धतीने त्या ड्रायव्हरना सांगितलं तर त्या वातावरणामध्ये ते काही वेळेला ऐकतात सुद्धा मला वाटतं पॅसेंजर ज्या टोन मध्ये सांगतात तो सुद्धा आपण थोडा चेक केला पाहिजे जागरूक ग्राहक म्हणून की आपण कसं बोलतो आहोत नाही का चेमटे सरांना मला विचारायचं की ह्या सगळ्यामध्ये ना पुढाकार घेऊन बोलण्याला घाबरण्याचं कारण सुरक्षितता हे असू शकतं का की मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर मी आत्ता वाद घातला किंवा भांडण केलं तर मी नीट पोहोचेन की नाही ही एक भीती असू शकते साहजिकच कारण की विशेषतः महिला वर्गांमध्ये ही भीती जास्त असू शकते कारण की त्यांना प्रवास करायचा असतो पुरुषांना देखील प्रवास करायचा असतो मीनवाईल जर त्या रिक्षा चालकाने किंवा टॅक्सी चालकाने काय केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार परत मला एका ठिकाणी पोहोचायचं असतं तिथे पोहोचणं गरजेचं असतं ह्याने जर नकळत माझ्या नकळत जर दुसरी ठिकाणी मला घेऊन गेला किंवा ही भीती साहजिकच कोणाच्याही महिला वर्गाच्या मनात असते त्याच्यामुळे शक्यतो वाद घालणे टाळतात आणि हल्लीच्या काही दिवसांमध्ये किंवा काही काळामध्ये असं झालंय की समोरचा रिस्पॉन्स खूप वाईट पद्धतीने येतो त्याच्यामुळे विनाकारण वाद होतात वादाचं रूपांतर भांडणांमध्ये होतं मग छोट्या छोट्या गोष्टीचं रूपांतर पोलीस केस ह्या सगळ्या गोष्टींमुळे सहसा हे संपूर्ण टाळण्यासाठी मग सहसा वाद घातले जात नाहीत पण मग ह्याच्यावर ट्रॅकिंग वगैरे सारखं काही आपण करू शकतो का की म्हणजे ट्रॅकच होतोय किंवा अशी काही यंत्रणा आहे का की मी प्रवास सुरक्षित करतोय किंवा करतेय याचं कुठेतरी ट्रॅक किंवा असं आपण डेव्हलप करू शकतो का शक्यता आहेत का म्हणजे आता आपल्याकडे IIT मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत आता आपण ऍप बेस खूप ठिकाणी जात आहोत प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी ऍप आहे इव्हन रेल्वेचं तिकीट विमानाचं तिकीट आपण सहज ऍपवरून करू शकतो तर रिक्षा टॅक्सीसाठी एक ऍप आपण डेव्हलप करू शकतो जर आणि ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत IITians आहेत आपल्याकडे चांगले तर त्यांना सांगितलं GPS बेस
ॲप डेव्हलप करणं सहज शक्य आहे. त्याच्यामध्ये आपलं हे जे आहे टेरिफ कार्ड ते पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत. हो. ते जर घेऊन आणि GPS आपलं सगळे GPS जर आपण वापरलात तर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किती सिग्नल लागतात, अंदाजे किती वेळ लागतं आणि अंदाजे भाडं किती होऊ शकेल, इन्क्लुडिंग वेटिंग पिरियड, हे आपल्याला एक कळू शकेल. त्याच्यामुळे सुरक्षितता येईल आणि त्या ॲपमध्ये जर बाकीचे जे आहेत आपले आपत्कालीन क्रमांक ते ॲड केले तर प्रवास अजून सुरक्षित होईल. हा चांगला पर्याय ठरू शकतो. सर असं होऊ शकतं भविष्यात? माहिजींचा मुद्दा व्हॅलिड आहे. हा. जिथं ऑर्गनाइज स्वरूपात हा टॅक्सी रिक्षाचा व्यवसाय आहे तिथं म्हणजे या ॲग्रिगेटर कंपन्यांनी त्यांचे स्वतःचे कॉल सेंटर्स किंवा कुठं काही तुम्ही तक्रार नोंदवली तर त्याचं कंट्रोल सेंटर केलेलं आहे. पण ही व्यवस्था आज काळ्या पिवळ्या टॅक्सी, ज्याला कॉमन भाषेत काळी पिवळी टॅक्सी रिक्षा म्हणतो, त्यांच्या बाबतीत हे आज उपलब्ध नाहीये. म्हणजे तुम्हाला RTO ऑफिसमध्ये तक्रार करावीच लागते, त्याच्यानंतरच पुढची कारवाई. पण तुम्ही सगळे जर एकत्र आलात तर ग्राहक म्हणून आमच्या सोयीचं खूप होईल आणि नक्कीच, सुरक्षितता म्हणजे सुद्धा वाढेल. या आम्हाला अनुषंगाने मी आनंदही बोलते. वाटेल. येस, असं जर काही करता आलं एकत्र येऊन तर नक्कीच आनंद वाटेल. ग्राहक मुंबई ग्राहक पंचायतीकडे या तक्रारी येतात का मुळात? मुंबई ग्राहक पंचायतीकडे अशा प्रकारच्या तक्रारी येत नाहीत, कारण त्याच्यासाठी ऑलरेडी एक यंत्रणा आहे. मुंबई ग्राहक पंचायतीकडे एक अशी वेगळ्या प्रकारची तक्रार आली होती. ती म्हणजे रिक्षा ड्रायव्हर आले होते आणि त्यांनी सांगितलं की एक मुलगी माझ्या रिक्षामध्ये बसली होती, तिने मला गुगल पे केलं आणि गुगल पे करताना ती म्हणाली की माझ्याकडे कॅश नाही आहे, तर मी तुम्हाला जास्त पैसे 300 रुपये मी तुम्हाला गुगल पेवरती पाठवते, तुम्ही मला कॅश उरलेली परत द्या. ड्रायव्हर काकांनी ऐकलं त्या मुलीचं आणि त्यांनी तिला उरलेले पैसे काय 150-200 रुपये काय होते ते तिला दिले. आणि जेव्हा ते पुढे गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांना गुगल पेवर एक पैसाही मिळाला नाही आहे. आणि ते ग्राहक पंचायतीकडे आले होते आणि मला म्हणाले की आता मी काय करू. मला माझ्याकडे तो मुलीचा मोबाईल नंबर आहे. मी म्हटलं पण त्या मोबाईल नंबरवरून तुम्ही त्या मुलीला कसं शोधणार आणि काय करणार. तर हा पण एक मुद्दा आहे की आजकाल सर्रास सगळेजण QR कोडनी किंवा ते गुगल पे किंवा इतर कुठल्याही माध्यमातून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतात. नवीन पिढी तर आजकाल खिशामध्ये कॅश घेऊन फिरतच नाही. पण अशा वेळी रिक्षा चालक तेवढे टेक्नोसॅव्ही नसतात, सगळे असण्याची शक्यता थोडी कमी आहे की त्यांना तो मेसेज आलाय आणि आपल्याकडे खरोच पैसे आलेत की नाही याची खात्री करणं. आणि तोपर्यंत पॅसेंजर थांबले पाहिजेत ना प्रवासी, पॅसेंजर उतरून निघून जातात. तर पुढे काय करायचं. तर ही अशी एक गमतीदार कंप्लेंट मुंबई ग्राहक पंचायतीकडे आली होती, पण आमच्याकडे त्याचं काही सोल्युशन नव्हतं. पण सुरक्षिततेचा मुद्दा आपण मगापासून बोलतोय, त्याच्यामध्ये मला एक असं म्हणायचंय की चालकाचं वय, मी आता त्याच मुद्द्याकडे म्हणजे तर सुरक्षिततेच्या दृष्टीने ती खूप एक महत्वाची गोष्ट आहे की चालकाचं वय किती असावं. कारण काही वेळेला खूप वयस्कर असे चालक भेटतात काही वेळेला आणि मग त्यावेळी सुद्धा प्रश्न पडतो की कसं काय. म्हणजे आता थोडं वाईटही वाटतं की त्यांच्यावर ही वेळ येते की या वयामध्ये त्यांना रिक्षा टॅक्सी चालवावी लागते. पण मुख्य म्हणजे ब्रॉडर बेसवर विचार केला तर प्रवाशांच्या सुरक्षितता त्यांच्या हातात असते, त्यांची स्वतःची सुरक्षितताही त्यांच्याच हातात असते. आणि अशा वेळी जर काही वेगळा प्रसंग ओढवला तर कसं काय. त्यामुळे ह्याच्यावरती काही तोडगा आहे का किंवा चेमटे सरांना काहीतरी सांगायचं. राज्य परिवहन म्हणजे अर्थात ST महामंडळ आणि बेस्टमध्ये तिथे चालकांचं वय 58 आहे. म्हणजे 58 वयानंतर तुम्हाला रिटायर होतात. त्याच्यामुळे इनडायरेक्टली वय त्यांचं आहे. तर रिक्षा टॅक्सीसाठी असं एखादं वय असावं आणि त्याला एखादं 40 किंवा 50 नंतर जे काही सरकार ठरवेल त्या वयानंतर सरकारी दवाखाने किंवा सरकारी आरोग्यालय तिथून त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दिलं पाहिजे असं गरजेचं आहे. जेणेकरून मग सुरक्षित वय वाढीनंतर जे अपघात वगैरे होतात ते टाळता येणे शक्य आहे. सर बघा, म्हणजे आपण जे वाहन असतं त्याचं वय ठरवलंय की अमुक एका वर्षानंतर त्या वाहनाला रस्त्यावर आणायचं नाही. माणूस सुद्धा जेव्हा हळूहळू उतार वयाकडे जातो, मोठा व्हायला लागतो, तसे त्याचे रिफ्लेक्सेस हळूहळू कमी व्हायला लागतात. किंवा आणि ही तर जोखीम आहे ना. आपण कोणाच्या तरी हातात आपलं आयुष्य दिलं असतं ऑन रोड. असं होऊ शकतं. तरतूद नाही आता तरी पण असं होऊ शकतं का. वस्तुस्थिती अशी आहे की संपूर्ण मोटर वाहन कायद्यामध्ये ज्याच्यात सगळ्याच वाहनांचा साठी तो कायदा आहे, म्हणजे ऑटो रिक्षा टॅक्सीसाठी वेगळा नाहीये. त्याच्यामध्ये
चालकाचं वय किती असावं याबद्दल कुठेही तशी तरतूद केलेली मॅक्सिमम नाहीये. एज लिमिट नाही, मॅक्सिमम एज की अमुक वयानंतर गाडी चालवता येणार नाही अशी प्रोहिबिटरी तरतूद कुठेही केलेली नाहीये. पण आता चिमोटेंनी महेशनी जो मुद्दा मांडला की एक वयानंतर, आता त्यांनी जे उदाहरण दिलं MSRTC किंवा BST हे सगळ्या शासकीय उपक्रम आहेत. बरोबर. तिथं ड्रायव्हर अमुक एक वयाचा झाला म्हणून बाद होत नाही, तसं ते रिटायरमेंट एजच येतं म्हणून तो बाद होतो. हा थोडा फरक आहे. तरी पण तो मुद्दा थोडा पुढे ओढून समजा 58ला रिटायर झाला तर हे 65 करून पब्लिक सर्व्हिस व्हेकलवरती काही चालवण्यापासून काही बंधनं आणता येतील का, किंवा त्यांची मेडिकल टेस्ट, असं आता आपण म्हणल्याप्रमाणे की केवळ शासकीय रुग्णालयातून मेडिकल सर्टिफिकेट घ्यावं, ते फिट आहेत का नाहीत, कदाचित त्याची व्हॅलिडिटी कमी करता आली तर बघावी, 5 वर्षाऐवजी 2 वर्ष 1 वर्ष करता आली तर बघावी. हे उपाय करता येऊ शकतात, कायदा तरतूद नाहीये, पण जनमत तसं असेल तर विचार होऊ शकतो. काही जणांना लांबचं दिसण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, ऐकण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो, रंगांधळेपणा काही वेळेला येऊ शकतो, किंवा एक भीती ज्याला आपण म्हणतो ना की निसर्गतः वय वाढल्यानंतर जी एक भीती किंवा कॉन्फिडन्स कमी होणं आहे, हे सगळं तुम्ही जेव्हा तुमची स्वतःची गाडी चालवत असता तोपर्यंत ठीक आहे, कारण ती जबाबदारी तुमची आहे. पण इथे ही रिस्पॉन्सिबिलिटी त्या चालकाची आहे पॅसेंजर्सच्या प्रती. तर मला वाटतं मुंबई ग्राहक पंचायत या संदर्भात नक्की काहीतरी विचार करेल. काय सांगा मॅडम? खरंय, वयाचा जो मुद्दा आहे, चालकाचं वय निश्चित करण्याबाबतीत, तर त्या बाबतीत खरोखर मुंबई ग्राहक पंचायतीला म्हणजे विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे की हा प्रस्ताव परिवहन आयुक्तालयाकडे पाठवायचा खरोखर विचार जर तो केला तर मला वाटतं काहीतरी त्याच्यावर तोडगा निघू शकेल. आणि या प्रस्तावावर ॲज अ माध्यम म्हणून, जबाबदार माध्यम म्हणून आम्ही नक्कीच पाठपुरावा क्या बात आहे. वा, अशा अनेक प्रश्नांचं सोल्युशन या कार्यक्रमाच्या दरम्यानच मिळालंय. त्यामुळे ग्राहकांसाठी हे खूप दिलासादायक असेल, कारण हे प्रत्येकाच्या सुरक्षिततेचा हा मुद्दा आहे, म्हणजे चालकाच्या सुद्धा आणि पॅसेंजर्सच्या सुद्धा. या सगळ्यामध्ये सर एक गोष्ट आहे की काही वेळेला प्रवास करत असताना मी काही रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक सुद्धा इन दॅट केस की सांगतात आम्ही मीटरने येणार नाही, पण इथून याचं जायचं एवढा आकडा होईल, आणि ती रक्कम ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की माझं एखादं विमानाचं तिकीट निघू शकतं याच्यात. मी ही अतिशयोक्ती सांगत नाहीये. आणि काही वेळेला शेअर रिक्षा असते, तर ह्याच्यात मुळात काय फरक आहे? ऑफिशियल शेअर टॅक्सी किंवा शेअर रिक्षा हा प्रकार आहे का मुळात? आणि मग बाकीच्या गोष्टींवर काय सांगा? शेअर रिक्षा आणि शेअर टॅक्सी दोन्हीही ऑफिशियली औपचारिकरित्या मान्यता दिलेले रूट्स टॅक्सी आणि रिक्षा दोघांच्या बाबतीत आज अस्तित्वात आहेत. ओके. तशी प्रोसिजर असते की अमुक एक ज्यावेळेला पॅसेंजरकडनं डिमांड येते त्यावेळेला, आणि डिमांड आली नाही तरी RTOला स्वतःच्या माहितीप्रमाणे X पॉईंट टू Y पॉईंट जर डिमांड वाटते किंवा तशी मागणी आली तर त्याचा सर्व्हे केला जातो. त्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलीस असतात, RTOचे अधिकारी असतात आणि लोकल अथॉरिटीची माणसं असतात. ही अशासाठी की तो रूट एकदा ठरला की त्या रूटचं भाडं ठरवलं जातं सर्वानुमते, आणि त्याचा भाडे दर दाखवणारा बोर्ड लावावा लागतो, तिथं स्टँड एक बसवावा लागतो. यासाठी लोकल अथॉरिटीची गरज लागते. त्यामुळे हे औपचारिक स्वरूपामध्ये कंटिन्युअस चालू असतं, रिक्षाचंही असतं, टॅक्सीचंही असतं. आपला दुसरा मुद्दा होता अनौपचारिक स्वरूपामध्ये शेअर रिक्षा शेअर टॅक्सी नाही, पण ते तोंडाला येईल ते भाडं सांगतात. हे होतं, म्हणजे त्यात नाही म्हणत काही अर्थ नाही, नाही म्हटलं तर ते खोटं बोलण्यासारखं होईल. मुळामध्ये अशा ज्या तक्रारी असतात त्या कराव्यात, आणि ज्यावेळेला अशा तक्रारी एखाद्या ठराविक एरियासाठी जास्त प्रमाणात यायला लागतात त्याला RTO नक्कीच त्याच्यावरती ऍक्शन घेतली. विमानतळ भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चिमटे सर तुम्हाला सांगायचं, मी आता तेच सांगणार होतो. विमानतळ आपलं मुंबईत डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल 2 विमानतळ आहेत. आत्ता एक 10-15 दिवसांपूर्वी घडलेला किस्सा होता. एका प्रवाशाचा डायरेक्ट फोन आला, म्हणजे त्याची तक्रार झाली. विमानतळ डोमेस्टिक विमानतळापासून ते चुनाभट्टीपर्यंत त्याने 800 रुपयाची मागणी केली चालकाने त्याच्याकडे. 800 रुपये हे खूपच एक्सेस फेअर होतं. तर त्याने शेवटी दुसरा पर्याय निवडला आणि गेला.
तर असं ठीक आहे, ज्यांच्याकडे आमचा नंबर आहे किंवा तक्रारीची सुविधा आहे ते तक्रार करतात, पण ज्यांच्याकडे काहीच नाही तर त्यांनी काय करावं, हा मेजर इश्यू आहे. मला वाटतं त्या क्षणाला तुमच्यासारखी माध्यमं पुढे येऊन ह्या जेव्हा काय काय घडतंय एकंदरीत ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये हे सरांपर्यंत पोहोचवण्याचं खूप महत्वाचं काम सर हे 2 वे आहे. तुम्हाला सुद्धा Two way आहे. माध्यमातून बरंच काही कळत असेल की काय नक्कीच नेमकं कळतं. चाललंय. आणि मी एकच गोष्ट ऍड करू जी. इच्छितो की ह्या विमानतळ परिसरामध्ये किंवा जिथे या तक्रारी येतात तिथं RTO तर्फे निश्चित कारवाई केली जाते. RTOचं फ्लॅंक स्क्वॅड येतं, रॅन्डम येतं, अमुक एक वेळेला येतं अशातला भाग नाहीये. कित्येक वेळेला आमची माणसं युनिफॉर्म न घालता किंवा ऑफिसमधले वस्तूचे क्लेरिकल स्टाफ मदत यायला घेऊन की ज्याला युनिफॉर्म नाही त्याला रिक्षात बसायला लावायचं, त्यावेळेला फेअर रिफ्यूज होतं किंवा एक्सेस फेअर सांगितलं जातं. त्या केसेस तिथं ऑन द स्पॉट बुक करायच्या. अच्छा, कारण कंप्लेंट द्यायला तयार असतो बरोबर. आणि नॉर्मल सिटीझन म्हणूनच ती तक्रार असते. अशी ऍक्शन होते आणि क्या बात आहे. सरप्राईज ऍक्शन होते. अशा गोष्टी तुमच्याकडनं घडतात म्हणजे की नक्कीच त्या होत- नक्की प्रत्येक होतं. वेळेला आपण म्हणूयात की खऱ्या ग्राहकांनी जायची गरज नाही, असे प्लांटेड जे ग्राहक आहेत नाही, त्यांच्याकडनं प्लांटेड सुद्धा इन द होतं. सेन्स मी दोन्हीकडनं बोलतोय. प्लांटेडचा अर्थ प्लांटेड इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेऊ नये, कारण शेवटी येणारा तक्रारदार जो आहे तो कॉमन सिटीजन, कॉमन नागरिक आहे. करेक्ट. फक्त मला त्याच्या ऑफिसमध्ये असते म्हणून, ऑफिसमध्ये तो माणूस असतो, ती व्यक्ती असते म्हणून मदत होते, याच्या पलीकडे करेक्ट काही नाही. करेक्ट. आपला आता शेअर टॅक्सीचा मुद्दा सुरू आहे. हो. शेअर टॅक्सी रिक्षा आता BKC सारखं मोठं आपल्याकडे औद्योगिक केंद्र आहे. हो. BKCला पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक पश्चिम रेल्वेच्या वांद्रा स्थानकावरून आणि सेंट्रल रेल्वेच्या कुर्ला स्थानकावरून. करेक्ट. पण आज देखील तिथे मोठ्या प्रमाणात शेअर टॅक्सी आपल्या शेअर रिक्षा येतात. तर त्या ठिकाणी अनेक रिक्षा अशा त्या एज बार ओलांडलेल्या आहेत, आयुर्मान जे आहे वाहनाचे ते ओलांडलेले आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात चालवणारे जे चालक आहेत त्यांचा गणवेश नसतो, लायसन्सची त्यांच्याकडे विचारणा होत नाही. तिकडे नॉर्मली दुपारच्या वेळात गेलं तर तुम्हाला 25 ते 30 रुपये घेतात, पण संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा गर्दीचा वेळ असतो, गर्दीच्या वेळी म्हणजे डिमांड जेव्हा वाढत जाते तेव्हा त्यांचा रेट 30 वरून 50 रुपयांपर्यंत पोहोचतो. पीक आवर Peak टाइम hour जो. असं जे म्हटलं जातं नाही का. या- पण मला वाटतं सर तुम्ही सुरुवातीला जे नंबर्स सांगितले किंवा हो. तक्रार करायचं जे स्वरूप सांगितलं तिथे ह्या सगळ्या प्रकारच्या तक्रारींचं निवारण सगळ्या होऊ प्रकारच्या शकतं. तक्रारी तिथे येऊ फक्त शकतात. त्याच्यासाठी काय काय आवश्यक आहे त्या व्हॉट्सअपवर पाठवणं मी पुन्हा एकदा उजळणी सांगितल्याप्रमाणे करूया. साधारणतः 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. घटना कुठं झाली, एक्झॅक्ट स्पॉट सांगता आला तर आम्हालाही बरं हा. पडतं. किती वाजता झाली आणि नेमकं स्वरूप, गाडी नंबर, नंबर, हा, I guess गाडीचा तो नंबर महत्त्वाचा म्हणजे आहे. रिक्षा किंवा टॅक्सीचा नंबर मिळाला हम्म. तर सोपं जातं. ह्यातलं एखादी गोष्ट कदाचित मिळणारी नाही रिक्षा म्हणजे तक्रारदाराला, हम्म. ठीक आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल, पण अशी केस अपवादाने बरोबर. आणि थोडक्यात काय घडलंय ते रुटीन सांगा. मध्ये साधारणतः हे 2-3 गोष्टी ठेवून 15 ओळीची तक्रार आली तर मला पुरते वा. ऍक्शन घेण्यासाठी. क्या बात है. एक गोष्ट ह्या सगळ्यामध्ये खूप धकाधकीचं आयुष्य शहरांमध्ये काय किंवा कुठेही आजकाल सगळ्यांचंच आहे. जसं आपलं आहे तसं रिक्षा आणि टॅक्सी चालक जे आहेत त्यांचंही आहे. काही वेळेला ते इकडचे असतात त्या शहरातले, काही वेळेला ते कुठल्या तरी दुसऱ्या शहरातनं उदरनिर्वाहासाठी इथे आलेले असतात. अशा वेळेला ह्या ज्या वेगवेगळ्या युनियन्स आहेत त्यांच्यातर्फे त्यांचं मानसिक स्वास्थ्य, कारण वाद होणं हे कोणालाच नको आहे, प्रत्येकाचाच दिवस त्याच्यातनं खराब होणार आहे आणि नंतरचं वातावरण बिघडणार आहे आणि काहीही होऊ शकतं. तर अशामध्ये त्यांचं मानसिक संतुलन चांगलं ठेवण्यासाठी किंवा इमर्जन्सी आलीच तर काय करायचं आहे आपण, या सगळ्यासाठी काही वर्कशॉप्स किंवा त्यांना ट्रेनिंग देणं हे होऊ शकतं का, आपण करू शकतो का, जेणेकरून शांतता राहील थोडी. मूळ मुद्दा असा आहे, विभाग म्हणून जर सांगायचं झालं तर विभाग हा रेग्युलेटरी एजन्सी आहे. बरोबर. म्हणजे ॲट द सेम टाइम समुपदेशन करणं हे आम्ही नक्की करतो, पण मूळ विभागाचा जो रोल आहे तो रेग्युलेटरी म्हणून आहे. समुपदेशन आम्ही करत असताना त्याला नॅचरली मर्यादा येतात. इथं टॅक्सी रिक्षा युनियन्सचा खूप मोठा रोल आहे. सहभाग अपेक्षित आहे. हम्म. त्यांच्या स्तरावर त्यांनी जर अशी शिबिरं घेतली, या लोकांना समजावून सांगितल्या 4 गोष्टी, तर त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. खानोलकर मॅडम तुम्ही काय सांगाल, मुंबई ग्राहक पंचायतीच्या तर्फे असं काही होऊ शकतं का, कारण की शेवटी हे ताळमेळ असणं हे सुद्धा फार गरजेचं आहे, सलोख्याचं वातावरण असणं, असं होऊ शकेल? मुंबई ग्राहक पंचायतीच्या तर्फे चालकांसाठी प्रशिक्षण घेणं तशी
थोडी कठीण गोष्ट दिसते, पण ज्या पद्धतीने आपण म्हणतो की वाद किंवा संवाद हा दोन्हीकडून होतो. बरोबर मग आहे. आता ग्राहकांनी सुद्धा कसं बोलावं किंवा ग्राहकांनी सुद्धा आपला मुद्दा कसा मांडावा Absolutely. हा सुद्धा एक मुद्दा आहे. त्यामुळे समजावून सांगणं, आणि हे सगळ्यांसाठीच ॲप्लिकेबल आहे की चांगल्या पद्धतीने एकमेकांशी संवाद साधणं. जर चांगल्या पद्धतीने संवाद साधता आला तर तो चालक सुद्धा काही गोष्टी ऐकतो आपलं. असं नाहीये की नेहमी त्याच्याकडून वाईटच वागणूक मिळते असं अजिबातच अजिबात नाही. बरोबर. त्यामुळे दोन्हीकडून आहे. आणि ह्याच्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी युनियन्सनी काम करणं अपेक्षित आहे. तसंच शासनातर्फे सुद्धा काही गोष्टी करणं अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की काही बजेटरी हे पण अवेलेबिलिटी पण करण्यात आलेली होती की या जशा माथाडीचं बोर्ड आहे हो. आणि माथाडींच्या युनियन्स आहेत त्यांच्यातर्फे काही असे उपक्रम घेतले जातात. वेलफेअर साठी त्यांच्या वेलफेअर साठीच्या काही उपक्रम घेतले जातात. तसंच एखादं कल्याणकारी बोर्ड रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर्ससाठी असावं आणि त्याच्यामध्ये शासकीय कॉन्ट्रीब्युशन असावं. तसंच रिक्षा आणि टॅक्सीच्या युनियन्सचं कॉन्ट्रीब्युशन असावं. आणि जर त्यांना आवश्यक वाटलं तर ग्राहक पंचायतीसारख्या ग्राहकांच्या संघटनांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये असू शकतं. या सगळ्यांनी एकत्र येऊन या विषयावर काम केलं तर निश्चितच वातावरणामध्ये फरक जाणवेल, पडू शकेल. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्रात कल्याणकारी महामंडळ प्रस्तावित आहेत. म्हणजे त्याला आता राज्य सरकारच्या बजेटमध्ये संमती पण मिळाली आहे सर, बरोबर. कल्याणकारी महामंडळाला टेंटेटिव्ह त्याचं प्लॅनिंग सुरू आहे. तर ते योग्य रीतीने व्हायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील रिक्षा टॅक्सी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. एकीकडे आपण म्हणतो की सार्वजनिक वाहतुकीकडे दुर्लक्ष होते किंवा त्याच्याकडे ओढा कमी होत चाललाय प्रवाशांचा. यातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वागणूक. रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक जर तुम्हाला चांगली वागणूक देत असेल तर साहजिकच आहे कोणीही तिकडे जाईल. तो जर त्याची वागणूकच सुधारत नसेल तर आपण पैसे खर्च करून का जाऊ, हा सगळा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आणि राहिला बजेटरीचा मुद्दा तर आपण दरवर्षी रोड सेफ्टी वीक 15 साजरा करतो. गेल्या 1-2 वर्षांपासून ते महिना सुरू केला आहे, रस्ते सुरक्षा महिना. त्याच्यात निधी केंद्र सरकारकडून निधी येतो, राज्य सरकारचा निधी असतो, त्याच्यातून होऊ शकतो. त्याच्यात जर आणखी बजेटरी तरतूद करायची झाली तर सामाजिक दायित्व निधी असतो. ज्या ऑटोमोबाईल्स कंपन्या आहेत त्यांना जर सरकारने, राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने सांगितलं की तुम्ही सर्टन अमाऊंटमधला 1 ते 2% निधी, 2% निधी हा यासाठी राखीव ठेवा किंवा वापरावा तर होऊ शकेल हे सहज. बरोबर आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने एक सगळ्यांच्याच हिताचं काहीतरी ह्याच्यातनं आणू शकू, नाही का, एक मार्ग निघेल. शेवटची काही मिनिट आहेत आपल्याकडे. जाता जाता एकंदरीत ह्या सगळ्या विषयाबद्दल, रिक्षा, टॅक्सीज, प्रवास, वाद, तणाव आणि चांगलं वातावरण, जाता जाता तिघे जण एकेका वाक्यात काय सांगाल सर? मला एवढं सांगावंसं वाटतं की तक्रारी म्हणजे हे प्रसंग आहेत. शेवटी मनुष्य स्वभाव आहे. कितीही कायद्याने त्याला बंधन घालायचा प्रयत्न केलं तरी ते काही थांबणारी गोष्ट नाही आहे. मात्र पॅसेंजर्सनी जर तेवढी जागरूकता दाखवली तर त्याच्यावरती नक्कीच कंट्रोल करता येऊ शकेल आणि ती करावी. दाखव. येस मॅडम. आता हे युग जे आहे ते स्पर्धेचं आहे. त्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल, कारण आता ॲग्रिगेटर टॅक्सी सर्व्हिसेस किंवा रिक्षा सर्व्हिसेस त्यासुद्धा आता उपलब्ध झालेल्या आहेत. या सगळ्यामध्ये जर आपल्या रिक्षा टॅक्सीच्या चालकांना टिकून राहायचं असेल तर त्यांनी त्यांच्या वागणुकीमध्ये, त्यांच्या एकंदर राहणीमानामध्ये, त्यांच्या वाहनाच्या व्यवस्थेमध्ये खूप सुधारणा केल्या तर खरोखर त्यांचं पण भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. चिंते सर. जबाबदार माध्यम म्हणून महाराष्ट्र टाइम्स नेहमीच रिक्षा टॅक्सी चालकांच्या किंवा प्रवाशांच्या समस्या ज्या आहेत, अडचणी आहेत त्या हिरिरीने मांडतो आहे. त्याची दखलही घेतली जाते. मानवाधिकार आयोग असो, ग्राहक पंचायत असो किंवा सरकार असो, त्यांच्याकडून दखल घेतली जाते. एका वाक्यात सांगायचं झालं तर एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. क्या बात आहे. खरंच सुपंथ हा होईल, कारण आपला सगळा प्रवास या रस्त्यावरच असतो आणि चांगल्या पद्धतीने जर आपण एकत्र आलो तर सगळ्यांचंच, म्हणजे चालक असो किंवा आपण, आपल्यातलं वातावरण छान राहील. तुम्ही तिघंही आलात आणि खूप छान चर्चा झाली या विषयावर. तुमचे मनापासून आभार मानते. आणि आपण सुद्धा एका नव्या विषयासह पुन्हा भेटणार आहोतच. आज इथेच थांबूया. नमस्कार.